आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला आज चल या। आओ नाही आजी, चला काय आम्ही जातो। खूपच घाईत दिसताय तुम्ही, पण बरं झालं तुम्ही आलात ते, नाहीतर मी आज तुम्हाला भेटायला हॉस्टेलवर येणारच होते। कमळे आपण काय केलंय आता? काय प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, काही प्रॉब्लेम झालेला नाही। उद्या आपल्या घरी एक पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला येणार होते मी तुम्हाला। माझ्या मोठ्या नातीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती घरी लवकर यावी म्हणून पूजा करायचं ठरवलंय मी। त्या दिवशी देवळामध्ये मी माझ्या नातीसाठी प्रार्थना करायला आले, तेव्हाच तुम्ही मला भेटलात। कमळी, तू केवढी मदत केलीस मला तेव्हा। मला असं वाटलं की परमेश्वराने तो संकेतच दिला मला की माझी मोठी नात लवकर घरी येणार आहे म्हणून। त्यामुळे तुम्ही दोघींनी पूजेला नक्की यावं अशी माझी इच्छा आहे। असं होय? अहो त्यात काय, येतो आम्ही उद्या। आणि देवाच्या कार्याला कोण नाही म्हणते का? चला जीव आता आम्ही। अगं अगं अशा काय निघालात? सुजाता, ते हॉलमध्ये जरा 2 पिशव्या त्या घेऊन या। कसं चाललंय कॉलेज? मस्त। हा हे घ्या, हे तुमच्यासाठी। हे काय? हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे। आजी पण आम्ही असं कसं घेणार? हो, कसं बरं घेणार? मी सांगते, असे हात पुढे करावे। हा हा, तू पण कर असे, असे दोन्ही। हा, हे असं घ्यायचं आणि असं घ्यायचं, कळलं? हो आजी, पण नाही, आजी नाही, हो नाही, हो नाही, काही नाही। आजीचं गप गुमान ऐकायचं, ऐकणार ना? आणि उद्या पूजेला येताना हे कपडे घालून द्या। थँक्यू आजी। राहू दे, येतो। आजी। हा शाबास, मोठी हो। बाय। रेश रेश, ऐक ना, 2 मिनिट दे मला फक्त प्लीज। माझ्याशी 2 मिनिट बोल ॲटलीस्ट। ऐक ना, आय एम रिअली सॉरी। म्हणजे मला कमळी आणि निंगेशी असं नाही वागायला पाहिजे होतं। प्लीज ना, विल यू फॉरगिव्ह मी प्लीज? गुड, ॲटलीस्ट तू कळली तरी तुला। खरंच तू मला माफ केलंस? थँक्यू रेश, थँक्यू सो मच। आणि ऐक ना, मी तुझ्यासाठी हे आणलंय आणि उद्या माझ्या घरी पूजा आहे। तू हा कुर्ता घालून ये ना प्लीज। हा कुर्ता मी स्वतः डिझायनरला सांगून डिझाईन करून घेतलाय फक्त आणि फक्त तुझ्यासाठी। तर प्लीज हा घालून येशील उद्या? मी माफ करावं यासाठी असे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायची काही गरज नाही। थँक्यू। रेश, इट्स ऑल लाईक दॅट। म्हणजे तू मला माफ कर, नाही तर नको करू प्लीज। हा कुर्ता ऍक्सेप्ट कर प्लीज। हे बघ, तू ऍक्सेप्ट नाही केलं ना तर रात्रभर तुझ्या घराच्या बाहेर झोपून राहीन आणि अजून करून घेईन की तू मला माफ नाही केलंय। दे दे, पण मी पूजेला येणार नाही, मला काम आहे। रेश प्लीज ये ना, का असं करतोय? मला काम आहे, तर कॅनॉट कम। हे बघ रेश, आय विल बी वेटिंग फॉर यू, ओके? प्लीज गिव्ह इट अ थॉट प्लीज, फॉर मी। माझ्यासाठी एकदा विचार कर, ओके? बाय रेश। घ्या। ओह माय गॉड, हे काय आहे? अनिकाने दिलंय, पूजा आहे ना त्यांच्याकडे उद्या। तू पूजेला येणार आहेस? मी नाही येणार आहे, मला काम आहे। अच्छा ठीक आहे, मग आपल्या घरातून मला एकटीलाच जावं लागणार पूजेला। तरी नशीब कमळी असणार आहे माझ्या बरोबर गप्पा मारायला। काय? कमळी अनिकाच्या घरी येणार आहे? हो, अरे अन्नपूर्णा आजीने आमंत्रण दिलंय तिला। आताच तिचा फोन आला होता की ती उद्या क्लासला येणार नाहीये ते। आणि तुला माहितीये, अन्नपूर्णा आजीने तिला साडी गिफ्ट केली उद्यासाठी। खरंच किती करतात ना अन्नपूर्णा आजी सगळ्यांसाठी। वहिनी, मी येतो तुझ्या बरोबर। अच्छा, हो,
आता कमळी येणार आहे म्हणून तुला पण यायचंय का? काम होतं ना तुला. वहिनी वहिनी ऐक ऐक, हसू नकोस, मी काय सांगतोय ते ऐक. कमळी अनिकाच्या घरी जाणार म्हणजे अनिकाला आयता चान्स मिळणार तिला पुन्हा त्रास द्यायला. मला ते नकोच आहे, मला रिस्कच नाही घ्यायची. आणि एनिवे आई माझ्या मागे लागणारच आहे, सो तिचंही समाधान होईल. मी येतो. बर ये. हा राधिका, राधिका कुठे राहिली? उशीर होतोय ना जायला. आई, तू पण राधिका सोबत जाणार आहेस का महाजनांकडे पूजेसाठी? छे, परवा ऋषीने जे काही मॉलमध्ये केलंय त्यानंतर अन्नपूर्णा ताईंना तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. राधिकालाच पाठवते. हळू. आई ते महाजनांकडे जायला निघत होते, मी तयारी करत होते. तू ही साडी नेसून जाणार आहेस? राधिका, किती वेळा तुला किती वेळा समजवलंय मी, या असल्या साड्या नेसत जाऊ नकोस. तू विसरतेस का तू इनामदारांची सून आहेस? राधिका, निदान आपल्या स्टेटसला शोभेल असे तरी कपडे घालून जा. जा, एखादी चांगली साडी नेस आणि बरे दागिने घाल. आई, आत्ता साडी नेसायला गेले तर उशीर होईल ना जायला. तुझ्या उशिरा गेल्याने तिथे काहीही अडत नाहीये. राधिका, आईला उलट बोलतेस तू? आणि काय चुकीचं बोलतेय का आई? अगं, तू माझी बायको आहेस, इनामदारांची सून आहेस, असं थोडं तरी वागत जा गं. जा साडी चेंज कर. जा म्हणतोय ना. रोहित, तू ही चूक केलीस ती केली, पण आता ऋषीच्या बाबतीत मी ही चूक होऊ देणार नाही. कुंबळे, कशी दिसायलोय मी? कसली भारी दिसायला लागल्यास. अन्नपूर्णा आजीनी बघ ना कशी भारी कपडे दिली ती. होय ग. थांब बाई, कोणाची नजरच नको लागायला. मी बी झटदिशी तयार होऊन येतो, मग जाऊया पूजेला. हा थांब. कमळे, हे घे. काल तुझं कानातलं आपण घाण ठेवलं ना, मग असं मोकळं कानातलं चांगलं नाही दिसत, म्हणून तुझ्यासाठीच आणलंय मी. घाल. निंगे, अगं असलं किती बी लाख मोलाचं दागदागिना तुझ्या समोर फिकायत बघ. तूच माझा खरा दागिना आहेस बघ. बघू. नादच खुळा.